नमस्कार, मी प्रतिभा पाटील, सूर्योदय प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष। आज ह्या वास्तवमध्ये मी उभी आहे वाघोली इथल्या, आणि हे जे काही समोर वास्तव आहे ते आपण भाड्याने घेतले आणि तिथं आपण एक ज्याला कोणी नाही त्याला आम्ही अशी संकल्पना राबवून आम्ही आश्रम चालू करते, जिजाऊ तुकाऊ वृद्ध आश्रम सेवा। तरी मी हे वास्तव कसं आहे, या वास्तवाची अवस्था काय झालेली हे मी आपल्याला लिहून दाखवू शकते आणि आपण सगळ्यांनी बघावं अशी मी विनंती करते। हे वास्तव म्हणजे जवळजवळ 6 वर्षापासून पडीत होतं, म्हणजे पूर्ण अस्तव्यस्त झालेलं होतं। आता आम्ही याला 15 दिवसापासून इथं पूर्ण आमची साफसफाई चाललेली आहे। साफसफाई करत असताना आमच्या कामगारांना बऱ्याच अडचणी आल्या, तरीही ते मागे न हटता आणि आमचे संस्थेचे सूर्योदय प्रतिष्ठानचे आधारस्तंभ सोमनाथ नाना कामठी हे पण स्वतः या वास्तवमध्ये येऊन त्यांनी पाहणी केली आणि ते पण आश्रमासाठी खूप मदत करत असतात आणि करत राहणार आहे। त्यांच्या पण संकल्पना खूप चांगल्या आहेत। तसेच प्रतीक हा माझा मुलगा आत्ताच मला 8 दिवसापूर्वी जॉईन झालेला आहे। मुलाच्या नात्यापेक्षा एवढं जवळीक नातं आमचं झालं आहे की सकाळ संध्याकाळ आम्ही आई आणि मुलगा काय चालले, आजचं नियोजन काय आहे, दिवसभरात काय केलं, हे पूर्ण आम्ही आढावा घेत असतो संस्थेच्या। कारण की आम्ही अशी रूपरेषा आखली आहे की जानेवारीमध्ये आम्हाला हा आश्रम परिपूर्ण करायचा आहे, जिथं ज्याला कोणी नाही त्याला आम्ही, ही संकल्पना आम्ही जेवढी आम्हाला राबवता येईल तेवढे आम्ही राबवणार आणि ही सेवा आम्ही फ्री ऑफ चार्जेस करणार आहे। हे वास्तव आम्ही भाड्याने घेतलेले आहे। आता याचं रेनोव्हेशनचं काम आम्ही चालू केलेलं आहे। तर मी सगळ्यांना एकच विनंती करते, आपल्या यथाशक्तीप्रमाणे जे काही आपल्याला मदत करता येईल, फुल ना फुलाची पाकळी वस्तू रूपात म्हणा, अन्नधान्य रूपात म्हणा, कपड्याच्या रूपात म्हणा, किचन भांड्याच्या रूपात म्हणा, किंवा लागणारे खॉट वगैरे म्हणा, जशी काही करता येईल तशी प्रत्येकाने आपण मदत करावं, एवढं मी सगळ्यांना विनंतीपूर्वक सांगते। आणि विनंती करून सांगते आणि सगळ्यांनी जरा जिजाऊ तुकाऊ वृद्धाश्रम याला खरोखरच मनापासून मदत करतील ही मला ही अपेक्षा आहे। आणि हे वास्तव बघा कसं झालेलं आहे, याची खूपच म्हणजे नासधूस झालेली आहे। इथं पाण्याची टाकी, पाण्याचं कनेक्शन, हे असले लाईट कनेक्शन, हे सगळं आम्हाला करून घ्यायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने असं डेव्हलप करायचं आहे। जे कोणी माझे आई वडील भाऊ कोणी असू द्या, त्यांना आम्ही संस्थेतले ए भैया इकडे लवकर, ही मला टॉर्च लावतो, तू मला टॉर्च दाखव। संस्थेतले सगळे आमचे सहकारी मन लावून मेहनत करत आहात आणि जिद्दीने सगळे कामाला लागलेले आहेत। सगळ्यांना एकच उत्सुकता लागले की जिजाऊ तुकाऊ वृद्धाश्रम सेवा कधी चालू होईल, कधी चालू होईल, हे सगळ्यांना एकच ध्यास लागलेलं आहे। हे संडास बाथरूम हे पूर्ण आम्हाला रिनोव्हेशन करून घ्यायचं आहे। त्यासाठी आपण सगळ्यांनी थोडी फार का होईना यथाशक्तीप्रमाणे जेवढी काही मदत करता येईल तेवढी मदत करावी आणि ज्यांना कोणी नाही त्यांना आपण सगळे हवं। तुम्ही पण आमच्या बरोबर असणार आहेत आणि समाजाचं काहीतरी देणं असतं, त्या हेतूने आपण सगळ्यांनी हात भार लावून 5 रूम 7 रूम 5 रूम संडास बाथरूम आणि टोटल रूम
7 रूम त्यांना कलरिंग, वायरिंग, पाण्याचं कनेक्शन, प्लंबिंग, किचन, परत लागणारे पॉट, परत त्यांच्यासाठी लागणारे फर्स्ट एड बॉक्स, भजनी मंडळाचं साहित्य, मनोरंजनाचे काही देता आलं तर देऊ शकतात, काही कपाट वगैरे, परत बेडशीट, चादर, कुठल्याही रूपात आपण मदत करू शकतात. म्हणून म्हणते मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. आपल्याला जन्म हा पुन्हा पुन्हा नाही, म्हणून प्रत्येकाने फुलाची पाकळी समाजासाठी द्यावी. हसत खेळत आपण आपले मोलाचे हात पुढे करावे, हे मी माझ्या सगळ्या बांधवांना, भगिनींना, नातेवाईकांना, मित्रमंडळींना, परिवारांना, मित्रांना, सगळ्यांना कडकडून सांगते. शक्यतो प्रत्येकाने जर आपल्या आई वडिलांना खरोखरच घरात सांभाळ केला तर असे आश्रम वगैरे काढण्याची काही आवश्यकता पडणार नाही. पण आजकाल मुलं कुठं असतात, सर्व्हिसला असतात, त्यामुळे काही ना काही अडचणी असतात. अडचणीमुळे त्यांना सांभाळणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. हा आम्ही आमच्या संस्थेतल्या सगळ्या सभासदांनी, सोमनाथ नाना कामठे, तसेच प्रतीक, विशाल पाटील असे आणि आमचे कामठे परिवार, सगळे सहकारी मित्र, वाघोलीतल्या सर्व ग्रामस्थ, वाघोलीतले सगळे ग्रामस्थ, कोंडव्यातले सगळे ग्रामस्थ, पुण्यातले सगळे ग्रामस्थ, शहरातले, ग्रामीणमधले सगळे माझे बंधू आणि बहिणी, सर्व महाराष्ट्रातले माझ्या सर्व युवा सहकारी मित्रांना